हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाश्ता। खूप छानसा नाश्ता आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडेसे 2 चमचे तेल घालत आहे। तेल चांगले तापून देऊया। त्यामध्ये फोडणीसाठी घालणार आहोत जिरे। मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। जिरे चांगले फुलून देऊया। यातच आपल्याला घालायचं आहे हिंग, यातच आपल्याला घालायचं आहे हिरव्या 2 मिरच्या कापलेल्या, काही व्हेजेस घेतलेले आहे, बीन्स घेतलेला आहे, कॉर्न्स घेतलेला आहे आणि गाजर घेतलेले आहे। हेही यामध्ये घालून घेऊया। चांगले परतून मिनिटभर याला शिजून देऊया। अशा प्रकारे मी चांगले परतून घेतलेले आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे। पाव चमचा हळद पावडर घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे। हेही यामध्ये घालून घेऊया आणि चांगले परतून घेऊ। हे 5 बटाटे घेतलेले आहे, मी मॅश करून घेतलेले आहे, उकडलेले बटाटे आहे। आता हे बटाटे आपण यामध्ये घालून घेऊ। चांगले परतून घेऊया एकजीव होईपर्यंत। हे बॅटर कोरडे होईपर्यंत आपल्याला शेकायचे आहे। अशा प्रकारे मी ह्याला एकजीव करून घेते। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा आमसूल पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हेही मिक्स करून घेऊया आणि चांगले एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे। स्टफिंग झालेली आहे। आता आपण याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपण 1 कप रवा घेतलेला आहे। आता ही कढाई आपण गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालायचे आहे। 1 कप रव्याला 2 कप पाणी घालणार आहोत। हा 1 कप आणि हा दुसरा कप। अशा प्रकारे मी 2 कप पाणी घातलेले आहे। आता याला चांगली उकळ येऊन देऊया। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। अशा प्रकारे तेल घालून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ घालत आहोत। हे ढवळून देऊया आणि याला चांगली मोठी उकळ येऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपल्या पाण्याला चांगली उकळ आलेली आहे। आता यामध्ये 1 हाताने रवा घालायचा आहे, 1 हाताने हलवायचे आहे। अशा प्रकारे आपण हा रवा शिजवून घेणार आहोत। यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, अशा प्रकारे आपण शिजवून घेणार आहोत।
गॅसचा फ्लेम लो करूया आणि याला शिजून देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर शिजलेले आहे। अशा प्रकारे मी शिजवून घेतलेले आहे। लो फ्लेमवरच हा घट्ट गोळा होत आहे। आता आपण याला काढून घेऊयात आणि थोडेसे थंड होऊन देऊया। आता याला रव्याला काढून घेतलेले आहे। आता हे आपण थंड करून घेऊया। अशा प्रकारे फैलवून थोडेसे थंड झाले म्हणजे आपल्याला मळता येईल। अशा प्रकारे आपण थंड करून घेत आहोत। बघा तर फ्रेंड्स, मी चपाती भाजण्याच्या याने मी याला थंड करून घेत आहे, म्हणजे हा आपला पटकन थंडही होईल आणि मळूनही होईल। अशा प्रकारे मी थंड करून घेत आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी याला मळून घेत आहे। आता याला थोडेसे थंड होऊन देऊयात। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर चांगले थंड झालेले आहे। आता आपण हाताला तेल लावून याला मळून घेत आहोत। अशा प्रकारे आपण मळून घेऊ। याला गरमच आहे। अशा प्रकारे आपण सॉफ्ट होईपर्यंत मळणार आहोत। बघा तर फ्रेंड्स, आपला पीठ मळून झालेले आहे। अशा प्रकारे मी पीठ मळलेले आहे, चांगले सॉफ्ट झालेले आहे। आता आपण याला आणखीन जरा मॅश करून घेऊया। अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहे। आता आपण याला एक अशी प्लास्टिकची एक पिशवी घ्यायची आहे। तुम्ही प्लास्टिक पेपर वगैरे काय असेल ते घेऊ शकता। अशा प्रकारे मी त्याला तेल लावून घेते। आता यातला छोटासा पोर्शन घेऊया। त्याला चांगले अशा प्रकारे गोल करून घेतलेला आहे। आता आपण ह्या पिशवीवर ठेवून याला असे झाकण कवरने झाकून घेतलेले आहे। आता एक मोठी प्लेट घेऊया आणि प्लेटने याला दाबून घेऊ, म्हणजे आपली एक पुरी तयार होईल। अशा प्रकारे ही आपली पुरी तयार झालेली आहे। आता आपल्याला लाटण्याची पण गरज नाही। अशा प्रकारे मी पुरी लाटून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये थोडेसे बॅटर घालून घेऊया। चमचाभर बॅटर घातलेले आहे। आता या पुरीला आपण या अशा प्रकारे झाकून घेत आहोत। अशा प्रकारे आपला स्नॅक्स तयार होतोय। तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी करून घेतलेला आहे। तर दुसरं करून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी स्नॅक्स बनवला आहे। आता आपण तळण्यासाठी घेत आहोत। मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। आता आपण याला तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता मी तळण्यासाठी घेत आहे। मीडियम तेल तापवायचे आहे, जास्त हाय करायचे नाही। आणि हे असे आपण तळून घेऊया। दोन घातले आहेत। आता आपण याला थोडे तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी स्नॅक्स तळून घेतलेला आहे। आता हे
2 आपले तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. अशा प्रकारे काढून घेतलेले आहे. बघू शकता आपण. आता बाकीचे तळायला टाकते. दुसरी बॅच तळण्यासाठी घेत आहे. अशा प्रकारे आपण तळून घेऊयात लो फ्लेमवर. बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तयार झालेला आहे. मी अशा प्रकारचा स्नॅक्स तयार केला आहे. खूप सुंदर झालेला आहे आणि कुरकुरीतही आहे. अशा प्रकारचा स्नॅक्स मी बनवला आहे. काही फ्रोझन करून ठेवत आहे. अशा प्रकारचा आपण बनवून फ्रोझन करू शकतो आणि हवे तेव्हा आपण तळून घेऊ शकतो. तर अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे. खूप कुरकुरीत झालेला आहे. अशा प्रकारचा स्नॅक्स मी बनवला. तर तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स एकदा तरी बनवून बघा. बघू शकता आपण अशा प्रकारचा स्नॅक्स आपला बनलेला आहे. तर खूप मुलांनाही खूप आवडेल. असे नवनवीन पदार्थ बनवून दिले तर मुले आवडीने खातात. अशा प्रकारचा स्नॅक्स तुम्हीही बनवा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.